हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण PSY 216 चे IMP प्रश्न बघू, प्रश्न उत्तर जे की तुम्हाला एक्झामसाठी उपयोगात येतील। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। तर चला आपण IMP प्रश्न बघू जे की आधी परीक्षेला आलेले आहेत। प्रश्न आहे, विस्मरणाचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत लिहा। पेज नंबर 25। आता मी तुम्हाला इथेचे टॉपिक्स वाचून दाखवते, ते तुम्ही ऐकून ते मनाच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे। मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, विस्मरणाची प्रणीत उपपत्ती म्हणजेच मनोविश्लेषणाची प्रतिरोधनाची उपपत्ती। फ्रॉइडचे थोडक्यात म्हणणे असे, जेणेकरून आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल, आपल्याला शर्मेने मान खाली घालावी लागेल, दुसऱ्यापासून लपवून ठेवावे असे वाटत असेल, असे प्रसंग आपल्या मनात एवढे खोल दडपले जातात की बोध मनाला त्याचे संपूर्ण विस्मरण होते। मनाला क्लेश देणारे विलक्षण भीतीचेही प्रसंग त्यातच मोडतात। फ्रॉइडच्या प्रतिरोधन सिद्धांताचा बहुतेक पुरावा मनोविकृती रुग्णाच्या निरीक्षणातून आलेला आहे। अशाच एका मनोरुग्णाचे उदाहरण पुढील प्रमाणे। फ्रॉइडचे समकालीन अभ्यासक झॅने यांनी आयरीन नावाच्या 20 वर्ष वयाच्या मुलीचे अनुभव सांगितले। ते असे, आईला असलेल्या क्षयाच्या आजारीने खस्ता खाऊन आयरीन खूप गाजली होती। शेवटच्या 2 महिन्यातील रात्रदिवस केलेल्या सेवेमुळे ती अगदी पिंजून निघालेली होती। त्यातच घरात 18 विश्वे दारिद्र्य, आईच्या मृत्यूने ती अत्यंत भावनाविवश झालेली। त्यातच तिच्या आईचे प्रेत खाटेवरून घसरले तेव्हा मोठ्या मुश्किलीने तिने ते वर घेतले। असे अनुभव कोण बरे विसरेल? तरी पण थोड्या वेळातच आयरीन आपल्या आईच्या मृत्यूची बाब सर्वस्वी विसरली। एवढेच आपल्या आईच्या मृत्यूची बाब सर्वस्वी विसरली एवढेच नव्हे, तर तिने महिने केलेली आपल्या आईची सेवा, शुश्रूषा, पैसे कसे उभे करायचे याबद्दलची चिंता, दारुड्या बापाबरोबरची भांडणे सर्व ती विसरून गेली। हे कसे घडले? थोड्याच दिवसात आयरीनला तासनतास टिकणारे मनोवृत्तीचे झटके येऊ लागले। अशा वेळी सभोवतालच्या जगाशी तिचा संपूर्ण संबंध तुटल्यासारखे होई। त्यातूनच आवेगाच्या स्थितीत आईच्या शुश्रूषेच्या सर्व नाट्यमय घटना आयरीन हुबेहूब वठवत असे। यावेळी आपल्या मृत आईशी ती बोलू लागे। नंतर काही वेळाने भयंकर किंचाळ्या फोडून ती जणू मृत अशा अवस्थेत निपचित पडत असे। विकृत नस व्यक्तीचे विस्मरण याच प्रकारचे असावे। आपल्या हातून घडलेले काही महाभयंकर पाप किंवा दुष्कृत्य ती व्यक्ती जगापासून लपवून ठेवते। कोणाजवळही ती व्यक्ती आपले मन मोकळे करीत नाही। आठवणींना उजाळा देणारा एखादा विषय निघालाच तर ती व्यक्ती त्याकडे कानाडोळा करते, ऐकण्याचे टाळते। कालांतराने त्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा ओझरता स्पर्श मनाला असह्य होऊन त्याच्या कानाकोपऱ्यात कुठे तरी दडपला जातो आणि आठवेनासा होतो। याच प्रकारचे स्पष्टीकरण देणारी आणखी एक अनुभव कथा ह्याप्रमाणे। 12 वर्ष वयाच्या 2 मुली अत्यंत अपमानित स्थितीत एका वेश्यागृहात कोंबण्यात आल्या। त्यांनी याबाबत जे पहिले निवेदन दिले त्यात आपल्या वडिलाविरुद्ध आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाविरुद्ध गंभीर गुन्ह्याचे आरोप ठेवले। खरे तर वैरावर सुद्धा येऊ नयेत असे प्रसंग त्या मुलीवर आले होते। अशा प्रसंगी हे प्रसंग कोण विसरेल? परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की काही महिन्यानंतरच्या त्यांच्या मुलाखतीत मूळ अनुभवाचा मूस देखील नव्हता। असे असेल तर मग हा अनुभव खोलवर तळात दडपला कसा गेला? या पद्धतीने अनुभवाचे जे दमन होते ते कसे? एखादी गोष्ट किंवा अनुभव आठविताना त्या व्यक्तीच्या इच्छा अनिष्टेचाही प्रश्न उद्भवतो। जी गोष्ट आठवावी अशी आपली तीव्र इच्छा असते ती चटकन व चांगली आठवते। जी गोष्ट आपल्याला आठवणे असे वाटते ती आपण विसरण्याचा प्रयत्न करतो। दुःखद अनुभव विसरावेत असा आपल्या मनाचा निसर्गतच कल असतो। दुःखद, क्लेशकारक आणि तापदायक अनुभवाच्या स्मृती मनात खोल दडपून टाकण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करतो। अशा अनुभवाचे आपण एक प्रकारे
दमन करीत असतो. आपण काही अनुभव मुद्दाम विसरतो कारण तो आपल्याला आठवायला नको असतात. सुखद प्रसंग वारंवार का आठवतात आणि दुःखद प्रसंग मात्र आपण पूर्ण विसरतो, ते नेमके कसे याचे उत्तर ह्याच मनोव्यापारात मिळते. 1. प्रेरणामय विस्मरण. यापूर्वी दिलेल्या उदाहरणे प्रत्यक्ष मनोविकृत व्यक्तीच्या बाबतीत लागू पडत असली आणि ही उदाहरणे टोकाची असली तरी दमनाद्वारे विस्मरण हा प्रकार दैनंदिन व्यवहारात अगदी सर्वसामान्य व्यक्तींनाही अनुभवास येतो. उदाहरणार्थ, आपल्याला जी भाजी बिलकुल आवडत नाही ती आपल्या पत्नीने आणायला सांगितली असतानाही आपण ती विसरतो, असा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. तसेच आपल्याला जी माणसे आवडत नाहीत त्यांची नावे आपण विसरतो. आपल्या पत्नीने तिच्या माहेरच्या नातेवाईकांना उन्हाळी सुट्टीत मोज मजेसाठी बोलवले आहे अशा आशयाचे पत्र पोस्टाच्या पेटीत न टाकता स्वतःच्याच खिशात आठवडाभर घेऊन फिरणारे आपल्याला भेटतातच ना. इथपर्यंत त्याचं उत्तर होतं या प्रश्नाचं. विश्लेषणात्मक सिद्धांत इथपर्यंत होतं उत्तर. आता पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न आहे दुसरा. समस्या परिहाराची विविध तंत्रे सविस्तर लिहा. पेज नंबर 57. आता याच्यामध्ये याचे उत्तर आहे समस्या परिहार व विविध तंत्रे या टॉपिक्स मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारू शकता, जसं की प्रयात प्रमाद पद्धती स्पष्ट करा किंवा यांत्रिक पद्धती स्पष्ट करा, किंवा मग त्याच्यामध्येच तुम्हाला मर्मदृष्टी पद्धती सांगा, तर्क पद्धती स्पष्ट करा. याच्यातून सुद्धा 1-2 वेगळं विचारू शकता ह्याच उत्तरामध्ये वेगळं करून एकाच याचं. म्हणून पूर्ण आपण 1-1.5 पेज याचं या टॉपिकवरती आपण बोलू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणताही विचारला तर तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेत लिहू शकता. आणि जर हाच प्रश्न विचारला समस्या परिहार व विविध तंत्रे, याच्यातूनच तुम्ही हे मुद्दे टाकून थोड्या पॅरेग्राफ्समध्ये मनाच्या भाषेत लिहून परत पुढचे मुद्दे घेऊन तसंच पुढे कंटिन्यू करू शकता. तर चला आता आपण समस्या परिहार व विविध तंत्रे याच्यावरती बोलूया. समस्या व्यावहारिक असो की तात्विक पातळीवरील असो, समस्या व्यावहारिक असो की तात्विक पातळीवरील असो, ती सोडविण्याचे जे प्रयत्न केले जातात ते अनेकविध असू शकतात. परिस्थितीच्या गुंतागुंतीचे प्रमाण, पूर्वानुभव आणि बौद्धिक क्षमता या घटकावर विचाराची कोणती दिशा निवडली जाते हे अवलंबून असते. समस्यात्मक परिस्थिती समोर टाकली म्हणजे चहू बाजूंनी त्याबाबत सांगोपांग विचार केला जातो. अनेक तर्क वितर्क रचले जातात. अनेक मार्गांनी प्रयत्न केले जातात. यातील काही प्रयत्न योग्य दिशेने केलेले असतात तर काही प्रयत्नांची दिशा एकदम चुकीची असते. क्वचित प्रसंगी अगदी पहिल्याच प्रयत्नांना योग्य उत्तर सापडले असे होते, तर कधी कधी अनेक प्रयत्न करूनही उत्तर सापडत नाही. शिवाय समस्येचा नाम सोडून द्यावा लागतो. म्हणजे समस्येचे परिहार किंवा उत्तर शोधणे ही क्रिया अत्यंत अचानक, अपघाताने किंवा योगायोगाने तर कधी प्रयत्नसाध्य अशी असल्याचे आढळते. मर्मदृष्टीचा वापर करून अगदी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करणाऱ्या व्यक्ती आढळतात. अर्थातच व्यक्ती तितक्या प्रकृती. या न्यायाने अनेक व्यक्तीकडून समस्या परिहारासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. सर्वसाधारणपणे अशी ही तंत्रे पुढील प्रमाणे आढळतात. प्रयत्न प्रमाद पद्धती. जेव्हा एखाद्या समस्येला उत्तर शोधण्याचे काम चालू केले जाते तेव्हा अनेक वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न केले जातात, परंतु प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी त्यात विशिष्ट दृष्टीचा वापर मात्र केला जात नाही. चहू बाजूनी ती वस्तू हाताळली जाते, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. यातील प्रत्येक प्रयत्न हा चुकीचा निघतो. पुन्हा नव्याने सुरुवात केली जाते, पुन्हा ते प्रयत्न चुकीचे निघतात. प्रयत्नाची संख्या वाढत जाते, तसतशी चुकांची संख्या देखील वाढते. उत्तरादाखल समस्येवर अनेक पर्याय दिसत असताना त्यातील एकमेकाचा वापर करून पाहायचा. यातही विशिष्ट क्रम वा सूत्र नसते. अनेक स्वेर धडपडीतून सरते शेवटी केवळ योगायोगाने हवे ते उत्तर मिळते. उदाहरणार्थ, आपल्या हातात किल्ल्याचा एक जुडगा आहे, त्यात अनेक किल्ल्या आहेत. नेमक्या कोणत्या किल्लीने कुलूप उघडू शकेल याचा अंदाज न बांधता प्रत्येक किल्लीचा वापर केला जातो. या ठिकाणी मानसिक पातळीवर थोडाही विचार केला जात नाही, केवळ किल्ल्याचा वापर करीत राहणे एवढेच चालू ठेवले जाते.
असे करता करता केवळ योगायोगाने एक किली उपयोगी पडते आणि कुलूप उघडते. यातील प्रयत्न प्रमाद यशस्वी होत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नाबाबत ही प्रयत्न प्रमाद पद्धती उपयोगी पडत नाही. मानव प्राण्याच्या तुलनेत मानव तराकडूनच ही पद्धती अधिक प्रमाणात वापरली जात असल्याचे आढळते. यांत्रिक पद्धती. पूर्वी जे अध्ययन झालेले असते त्याचाच अतिशय यांत्रिकपणे उपयोग नवीन ठिकाणी समस्या परिहारासाठी केला जातो. लहानपणी गणिते सोडविताना असे चिन्ह प्लस असे चिन्ह 2 अंकामध्ये मांडले असल्यास त्या अंकाची बेरीज किंवा मिळवणी करायची हे एकदा पक्के लक्षात घेतलेले असते. त्यानंतर गणिते सोडवण्याचा सराव बंद असला तरीही 2 अंकामध्ये असे चिन्ह असल्यास आपोआप त्यांची बेरीज केली जाते. त्यावर अधिक विचार करावा लागत नाही. तसेच कोणीतरी परगावच्या पाहुण्याने आपल्या गावातील पत्ता विचारल्यानंतर त्यावर अधिक विचार न करताही उजवीकडे वळा, नंतर समोर जा, नंतर पुन्हा उजवीकडे वळा व अमुक अमुक ह्या देवळापाशी थांबून समोर निळ्या रंगाच्या 2 मजली माडी पुढे थांबा व विचारा असे उत्तर त्यास देतो. अर्थात असा पत्ता सांगत असताना खूप विचार करावा लागतो असे नाही. अत्यंत यांत्रिकपणे यासारख्या गोष्टी पार पाडल्या जातात. दैनंदिन व्यवहारात असे अनेक प्रश्न व्यक्तीपुढे येतात की ज्याची उत्तरे अधिक विचारशक्ती व न खर्च करताही दिली जाऊ शकतात. एकदा एखाद्या गोष्टीचे अध्ययन झालेले असेल किंवा अनुभव संग्रही असेल तर त्या जोरावर या पद्धतीमध्येच अत्यंत सहजपणे यांत्रिकपणे समस्या सोडविल्या जातात. मर्मदृष्टी. मर्मदृष्टी स्वरूपाच्या अध्ययन प्रक्रियेत जी समस्या निर्माण होते ती सोडवण्याच्या दृष्टीने सुरुवातीला काही काळ तसाच लोटतो. या काळात प्रयत्न प्रमादात्मक अनेक हालचाली केल्या जातात. त्यातील बहुतेक हालचाली ह्या अयशस्वी व चुकीच्या असतात. दीर्घ काळाच्या प्रयत्नानंतरही समस्येला योग्य ते उत्तर मिळत नाही. या सर्व कालखंडात वेगवेगळे पर्याय मनासमोर येऊन जातात. त्यातील अनेक पर्यायाकडे उत्तराकडे अत्यंत बारकाईने पाहिले जाते. त्याची चिकित्सा तुलना निरीक्षण केले जाते आणि एका क्षणी विशिष्ट अशा अंतर्दृष्टीचा किंवा मर्मदृष्टीचा वापर केला जातो. कळत न कळत ही मर्मदृष्टी वापरली जाते आणि समस्येला योग्य उत्तर मिळते. येथील प्रत्येक प्रयत्न हा सुधारणात्मक असतो. शक्यतो अयशस्वी प्रयत्न टाळला जातो. तोच प्रयत्न पुन्हा पुन्हा केला जात नाही. प्रत्येक प्रयत्नात विशिष्ट अशी नवीन दृष्टी असते. असे अनेक प्रयत्न केल्यानंतर एखादा प्रयत्न यशस्वी ठरतो. नेमक्या ह्याच प्रयत्नावर अधिक लक्ष एकाग्र केले जाते. त्याचे चिकित्सक निरीक्षण केले जाते. त्याचा सांगोपांग विचार केला जातो आणि असा हा प्रयत्न किंवा पद्धती विशिष्टत्वाने जपून ठेवली जाते. पुन्हा किंवा भविष्यात अशी समस्या निर्माण होते तेव्हा वरील पद्धतीचा वापर करूनच उत्तर शोधले जाते. आता पूर्वीसारख्या अधिक वेळही लागत नाही. प्रयत्नाची संख्या देखील कमी केली जाते आणि चुकाही कमी केल्या जातात. आता नेमके मर्मदृष्टीच पडलेले असते. उदाहरण दाखल खालील आकृतीकडे पहा आणि नेमके मर्म कोठे आहे ते ओळखून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता इथं आकृती दिलेली आहे बुक्समध्ये, पेज नंबर 58. 8 किमी 80 मिनिटे, 80 मिनिटे 8 किमी 80 मिनिटे आणि इकडे 8 किलोमीटर 9 तास 20 मिनिटे. तर ह्या ठिकाणी एक मजेशीर प्रश्न आहे. स्वतःला तुम्ही याचे उत्तर देता येते का ते पहा. तसेच लहान मुलांना याचे उत्तर देता येते का तेही पहा. हे करता करता कमीत कमी किती लहान वयोगटातील मुलांना याचे उत्तर देता येते याचीही नोंद ठेवा. अबकड या चौरसाच्या चारही बाजू समान अंतराच्या आहेत. एका धावपटूने अब हे 8 किलोमीटर अंतर पळत जाऊन तोडले. त्याला 80 मिनिटं लागली. नंतर त्याच धावपटूने बक हे 8 किलोमीटर अंतर पळत जाऊन तोडले. त्यास 80 मिनिटे लागली. पुन्हा त्याच धावपटूने कड हे 8 किलोमीटर अंतर पळून जाण्यास 80 मिनिटे लागली. आणि सर्वात शेवटी ड हे 8 किलोमीटर अंतर कापण्यास त्याच धावपटूस मात्र 1 तास 20 मिनिटे वेळ लागला. तर हा वेळ लागण्याचे कारण कोणते? अनेक वेळा वेगवेगळ्या दिशेने प्रयत्न करूनही या प्रश्नाला उत्तर काही देता येत नाही. खूप वेगवेगळी उत्तरे दिली जातात. जवळजवळ सर्व ती उत्तरे देऊन टाकली जातात, पण नेमकी बरोबर तेच उत्तर सापडत नाही. आता आपण हरतो बुवा, तुम्हीच सांगा उत्तर काय ते असे म्हटले जाते. जरा वेळेकडे अधिक लक्ष द्या, बघू उत्तर सापडेल असा क्ल्यू दिल्यानंतर अधिक बारकाईने वेळेकडे लक्ष दिले जाते. चिकित्सक नजरेने वेळेकडे पाहिले जाते. 80 मिनिटे आणि 1 तास 20 मिनिटे म्हणजे प्रत्यक्षात एकच हिशोब हे मर्म लक्षात येताच सापडले.
बरोबर. अहो 80 मिनिटे असे टाळी वाजवत उत्तर दिले जाते. या संपूर्ण विचार प्रक्रियेकडे पाहिले असता सुरुवातीस प्रयत्नप्रमाद पद्धतीचा वापर केल्याचे लक्षात येते. नंतर जसजसा अधिक वेळ निघून जाईल तसतसा मर्मदृष्टीमूलक विचार केला जातो व नेमके मर्म कुठे आहे याचा विचार केला जातो. या ठिकाणी संपूर्ण बुद्धीचा कस लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक क्षण असा येतो की जेव्हा संभाव्य उत्तर नजरेच्या टप्प्यात येते आणि नेमकी त्याच वेळी ते उत्तर बरोबर असल्याची खात्री पटते. तर्क पद्धती. तर्क किंवा अनुमान हा सुसंगत विचाराचा श्रेष्ठ प्रकार आहे. आपण जो विचार करतो त्यात सुसंवाद असला पाहिजे, तार्किकता असली पाहिजे. समस्या परिहारात्मक विचारात तर अशा तार्किक विचारांचीच खरी गरज असते. झोप झाल्यानंतर उठून खिडकी उघडतो, खाली पाहतो तर रस्ता ओलसर झाला आहे असे आढळते. रस्ता ओला का बरे असा प्रश्न पडतो. बहुधा पाऊस पडला असावा असा विचार आपण करतो. याचबरोबर अनेक पर्याय तपासून त्याची पडताळणी करतो, उत्तराची खात्री करून घेतो आणि रस्ता ओलसर झाला कारण पाऊस पडला होता असे सुसंगत उत्तर तयार करतो. या उत्तरात अर्थातच तार्किकता आहे, तार्किक संबंध आहे. तर्कशुद्ध पद्धतीचा अवलंब केल्याने सुसंगत उत्तर मिळते. असे तर्कशुद्ध संबंध नसतील तर उत्तर अजिबात मिळणार नाही. पोपट हिरवा असतो कारण हत्तीला सोड नसते असा अतार्किक विचार मांडला तर कोणालाही हसू येईल. याचे कारण ह्या दोन्ही विधानामध्ये तार्किकच काय पण साधा सरळ संबंधही आढळत नाही. ही दोन्ही विधाने विसंगत आढळतात. वरील विसंगतीची कारणमीमांसा ह्या तर्क पद्धतीत केली जाते. पुरावा आणि निष्कर्ष ह्यात सुसंगती राखण्याचा प्रयत्न आपण आपल्या विचारात करीत असतो. तर्क म्हणजे अनुमानाचा वापर आणि अनुमान म्हणजे पुराव्यात लपलेले निष्कर्ष सुसंगतपणे सिद्ध करण्याची प्रक्रिया. असा निष्कर्ष काढण्याची विचार प्रक्रिया दैनंदिन जीवनात तसेच शास्त्रीय संशोधनात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बहुतेक मानवी विचार अनुमानात्मक किंवा निष्कर्षणात्मक असतात. इथपर्यंत आपलं उत्तर संपलेलं आहे आणि ह्या पॅरेग्राफमध्ये इथून हे महत्वाचं आहे की पुरावा आणि निष्कर्ष यात सुसंगती राखण्याचा प्रयत्न. हे मुद्दे आपण असे इथे निवडून पेपरमध्ये लिहू शकतो. आता पुढचा प्रश्न. प्रश्न 3. प्रेरणाचक्र म्हणजे काय? उदाहरणे देऊन त्यातील घटकाचे स्पष्टीकरण लिहा. आता आपण त्याची उत्तर बघू. प्रेरणाचक्र हा प्रश्न बहुतेक येईलच पेपरमध्ये, याची शक्यता जास्त आहे. मोस्ट IMP. प्रेरणाचक्र लक्षात ठेवा, वाचून नक्की जायचा, अभ्यास नक्की करून जायचा. प्रेरणाचक्राचा आकृती लक्षात ठेवायची, अशा पद्धतीने आकृती काढायची आहे. आकृतीला सुद्धा मार्क्स असतात. कमी जागेत व्यवस्थित छोटी आकृती काढायची, नावं व्यवस्थित द्यायची, तर मार्क्स चांगले मिळतात. आता आपल्याला बघायचंय प्रेरणाचक्र म्हणजे काय. तर प्रेरणेच्या व्याख्येच्या स्पष्टीकरणार्थ प्रेरणाचक्र याचा अर्थ समजून घेऊन वरील व्याख्येचे विश्लेषण केल्यास त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक असल्याचे आढळून येते. शरीर अंतर्गत प्रेरक अवस्था, शरीरांतर्गत प्रेरक अवस्था 1, 2 साधक वर्तन आणि 3 उद्दिष्ट प्राप्ती. या 3 घटकाचं मिळून जे चक्र तयार होते त्यास प्रेरणाचक्र असे म्हणतात. आता त्याच्या घटकांचा विचारलं आहे आपल्याला. त्याचे घटक आहे प्रेरणाचक्रावर परिणाम करणारे घटक. तर प्रेरणाचक्राचे स्वरूप साधे सोपे वाटले तरी विविध घटकाच्या परिणामामुळे त्यात अनेक बदल होण्याची शक्यता असते. प्रेरणेची गुणवत्ता व सामर्थ्य. प्रेरणेच्या सामर्थ्यानुसार व गुणवत्तेनुसार प्रेरणाचक्रातील प्रत्येक घटकात बदल दिसतो. प्रेरणा बलवान असताना निर्माण होणारा ताण अधिक असेल, साधक वर्तनाची तीव्रता अधिक असेल व साहजिकच उद्दिष्टपूर्तीनंतर मिळणारे समाधानही अधिक असेल. या उलट प्रेरणा सौम्य असताना हे सर्वच घटक सौम्य होतील. आता हे तिथं मी कापलं ते उत्तर तिथपर्यंतच. दुसरा मुद्दा आहे प्रतिक्रियेचे समायोजन. अनेक प्रेरणानंतर केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या फलदायी ठरत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला आपल्या वर्तनात बदल करावा लागतो. वेगवेगळ्या प्रतिक्रिया अशा कराव्या लागतात की ज्यामुळे प्रेरणाचक्र पूर्ण होऊ शकेल. उदाहरणार्थ लहान मुलांच्या जेव्हा लक्षात येते की आपण टेबलवर कितीही जोरात वाटी वाजविली किंवा जोरात ओरडलो तरी आई काही लाडू देत नाही, तेव्हा मात्र तो आपल्या वर्तनात बदल करायचा विचार करतो व आपल्या भुकेचे शमन करण्यासाठी आई म्हणते त्याप्रमाणे लाडीकपणे आईला लाडू मागून बघतो. आई ग मला फार भूक लागली आहे, एक लाडू देतेस का? उद्दिष्टांची विशिष्टता. प्रेरणेचे शमन करणारी समाधानके काही सारखीच हवीहवीशी वाटतात असे नाही.
जी व्यक्ती एकापेक्षा दुसरे उद्दिष्ट हवेसे आहे असे दर्शवते तेव्हा ती व्यक्ती उद्दिष्टांची विशिष्टता दाखवित आहे असे म्हणता येते. उदाहरणार्थ, तान्ह्या बालकाला आई भरवत असताना त्याला बोलता येत नसूनही त्याला काय हवंय व काय नको आहे हे त्याच्या वर्तनावरून आईला बरोबर समजते. उदाहरणार्थ, अर्भकाला आमटी भात आवडतो पण दही भात आवडत नाही. मध्येच आईने घासाबरोबर दही घेतल्यास मूल तो घास तोंडाबाहेर काढते. किंवा मटर आवडतो पण गाजर आवडत नाही असे असल्यास गाजराची कोशिंबीर लावून पोळीचा घास दिल्यास बाहेर चुंकून टाकते, पण मटराची उसळ लावून घास दिल्यास आवडीने खाते. अशा तऱ्हेने प्रेरणेपूर्तीमध्ये घटकांचा क्रम जरी तोच राहत असला तरी प्रत्येक घटकाच्या तीव्रतेत आणि आवृत्तीत फरक होऊ शकतात. इथे आपलं उत्तर संपत आहे. तर पुढचे प्रश्न आणि पुढचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.